माझ्या गावचा रस्ता खराब आहे, वाघाची भीती वाटते, आम्हाला न्यायला कोणीच नाही आहे आणि आम्ही माणूस आहोत, जनावर नाही. आमच्या गावात वाघांची भीती आहे. कलेक्टर आणि जिल्हाधिकारी त्यांनी आमच्या गावात येऊन आमची परिस्थिती बघावी. आमच्या गावातली मुलं कसे जातात, आम्हाला भीती वाटते की आमचे मुलं घरी येतात की नाही येत. उमरेड तहसील के भगतहेटी गांव में पक्की सड़क और बुनियादी सुविधाओं के अभाव ने ग्रामीणों की जिंदगी को कठिन बना दिया है. इस गांव की करीब 100 की आबादी आज भी सड़क, स्वास्थ्य व्यवस्था और साफ पानी जैसी सुविधाओं से वंचित है. ग्रामीणों का कहना है कि चुनाव के दौरान नेता विकास के बड़े बड़े वादे करते हैं, लेकिन चुनाव जीतने के बाद गांव का रास्ता भूल जाते हैं. अर्चना अंबाडारे, मी या गावातली सदस्य आहे. माझ्या गावातली परिस्थिती पाहून सेनेनी लोक थुकतात, म्हणतात गावगावचे लोक येणारे का इथं सरपंचाला का झालं, मंत्र्याला का झालं, वोटिंगला येतात आणि हे रस्ता असा आहे, मुलं शाळेत जाताना गड्ड्यात पडतात. आमच्या गावाची परिस्थिती पाहून सेनेनी लोक म्हणतात, अशी आमच्या गावाची परिस्थिती आहे की मी सांगू नाही शकत. रोड नाही, काही नाही, पाण्याची सुविधा नाही, कोणती काही नाही. वाघ गावामध्ये येऊन सेनेनी हाहाकार करतो, अशी परिस्थिती आमच्या गावात आहे. कोणी मंत्री नाही आहेत, कोणी सरपंच नाही आहेत, कोणी काही नाही आहेत. आमच्या गावामध्ये अस्त्या मेले म्हणून सोडले आमच्या गावातले लोकांना, फक्त मत घेण्यासाठी येतात. शासनाकडे माझी एकच विनंती आहे, त्यांनी आमच्या गावात यावं आणि हे असं रस्ता पाहावं, त्यांनी आमची परिस्थिती पाहून त्यांनी आमची सुधारणा करावं. सड़क न होने के कारण बच्चों को बाघ के डर के साए में स्कूल जाना पड़ता है, जबकि मरीजों को चारपाई पर लिटाकर अस्पताल पहुंचाना पड़ता है. माझे पूर्ण नाव रुपा सरे. माझ्या गावचा रस्ता खराब आहे, वाघाची भीती वाटते, आम्हाला न्यायला कोणीच नाही आहे, जंगलात वाघ शकते, रस्ता बनवून. माझं पूर्ण नाव खुशी नीलकंठ एसनसुरे आहे. आमच्या गावचा रोड खूप खराब आहे, बघा खूप खराब आहे आणि वाघाची पण भीती वाटते आम्हाला. रस्ता खूप खराब असल्यामुळे आम्हाला पण खूप त्रास होतो. कधी कधी एकटंच यावं लागतं, कोणी आणून देतच नाही कारण रस्ता खराब असल्यामुळे. शासनाला आम्ही हेच विनंती करतो की कृपया करून आमचा रस्ता करून द्यावे. बारिश के मौसम में स्थिति और भी गंभीर हो जाती है और गर्मियों में पानी का स्तर कम होने के कारण लोगों को दूर के खेतों से पानी लाना पड़ता है. आमच्या गावात रोड नाही, मुलं शाळेत जातात, चिखलात फसतात, आम्हाला उटीवरून पायदळ यावं लागते. रोड जंगलाचा आहे, आमच्या गावात रोड पाहिजे. आमच्या गावात मतदान घेतपर्यंतच म्हणते तुम्हाला हे करून देईन, ते करून देईन, पण काहीच करत नाही. आम्ही म्हणतो, आम्हाला असं वाटते की करून देईन काहीतरी, पण ते मतदान होतपर्यंत तसे म्हणतात, मग काहीच नाही करून देत. एवढ्या सरकाराचा जमाना आहे, आमच्या गावाकडे लक्ष नाही देत, काही नाही. हे रस्ता असा आहे, आमच्या मुलाला कॉन्व्हेंटला न्यावं लागते, तिथून पायी पायी जाणं आणि छत्री घेऊन मुलाला घेऊन बॅग खांद्यावर लटकवून आणावं लागते 2 किलोमीटर. आणि डिलिव्हरीची बाईच्या इथं किती त्रास आहे. जाय आले मतदानवाले मतदान घेऊन घेते आमच्या जवळून आणि आम्हाला मग इकडं आज दाखवून देते का आज आम्ही तुमच्या गावाला चुरी टाकतो, हे टाकतो, ते टाकतो. मतदान झाल्याच्या बाद कोणी येऊन पाहत नाही ना, म्हणते इथं का लोकसंख्या इथं कमी आहे बा, इथं का ढोरं राहते का बकरं राहते का माणसाची, इथं का बायाची काय जरूरत आहे का नाही आहे, फक्त मतदान घ्यायच्या वक्तीच येते का इथं. सरकारी अधिकारियों और जनप्रतिनिधियों से कई बार शिकायतें करने और धरना प्रदर्शन करने के बावजूद ग्रामीणों को अब तक केवल आश्वासन ही मिला है. 5 पिढीपासून अजूनपर्यंत काहीच नाही केलं ह्या लोकांनी पहिलच्या. आता आम्ही म्हणलं रोड झाला पाहिजे आमच्या गावामध्ये, आमच्या पोरायला त्रास नाही झाला पाहिजे, यासाठी रोड पाहिजे, आवश्यकता आहे. माझं असं म्हणणं आहे की आमच्या गावात त्यांनी मंत्र्यांनी यावं आणि आम्ही वोटिंग मागासाठी आमच्या गावात यावं आणि आम्ही वोटिंग करून पण आमच्या गावाची सुधारणा पाहिजे आणि आमच्या रोडची सुधारणा पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. चंद्रशेखर टोंगे, मी सरपंच आहे, तर 6 महिने झाले निवडून आलेली आहे. मांगली, खापरी, हेटी हे 3 गाव मिळून ग्रामपंचायत आहे. पण हेटी हे असं गाव आहे की नकाशावर आहे नाही, नकाशावर नसल्यामुळे ह्या गावामध्ये काही सोय सुविधा काही उपलब्ध नाही आहे. आम्ही रोडसाठी, पाण्याच्या सोयीसाठी, गाव नकाशासाठी
प्रशासकीय लोकांकडे खूप आम्ही निवेदन दिले, पण त्यांनी काही अजूनपर्यंत लक्ष दिले नाही. ह्या गोष्टीला 5-6 वर्ष होत आलेली आहे. शाळेची मुलं आहे, त्यांना शाळेत जाता येत नाही. त्यांच्या खूप अशा अतिशय त्यांच्या अडचणी आहे का खूपच. मुलांचे शाळा पडतात, त्यांना शिक्षण उपलब्ध होत नाही सोयीचं. मजूर लोक त्यांना जाता येत नाही बरोबर. त्यांच्या गावाकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर काम करून घ्यावे अशी मी त्यांना विनंती करते. पक्की सड़क और स्वास्थ्य सुविधाओं के अभाव में गांव के लोग जीवन और मृत्यु के बीच संघर्ष कर रहे हैं, लेकिन अभी भी उनकी समस्याओं पर ध्यान नहीं दिया गया है.